निगेटिव्ह अहवाल हाती आला असताना अचानक अंबादेवी मंदिराजवळच कंटेनमेंट झोनकरिता आलेल्या कर्मचाऱ्यासोबत नातेवाईक आणि नागरिकांत सवाल जवाब प्रकरण तापले। शेवटी संशयित असल्याने ॲम्ब्युलन्स फवारणी तसेच कंटेनमेंट करिता आलेल्या कर्मचाऱ्यांना माघार घ्यावी लागली। या परिसरातील एका गर्भवती मातेला उपचाराकरिता धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यात तिने गोंडस बाळाला जन्म दिला। मात्र यात बाळाची आणि आईची प्रकृती खालावल्याने तिला त्या ठिकाणी व्यवस्था नसल्याने खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला। या रुग्णालयात तिचा डेंग्यू पॉझिटिव्ह अहवाल आल्याने ताबडतोब रेडियंटमध्ये हलविण्यात आले। त्यापूर्वी तिचा स्वॅब दिला असता तो निगेटिव्ह आल्याचे नातेवाईकांनी विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केले। असे असताना शनिवारी दुपारी अचानक त्या मातेच्या अंबादेवी जवळील राहत्या घरी मनपा कोविड यंत्रणा दाखल झाली। कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने फवारणी कंटेनमेंट झोनच्या तयारीलाही लागले। एवढ्यात शेजारील नागरिकांत चर्चेचा विषय झाला। अनेक नागरिक वेगवेगळ्या नजरेने पाहू लागले। मात्र याची माहिती नातेवाईक आणि भाजपा नगरसेवक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना होताच त्यांनी स्वास्थ्य निरीक्षकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा पुरावा मागितला असता सत्यता समोर आली। ती महिला पॉझिटिव्ह नसून संशयित आहे असे कर्मचाऱ्यांना सांगून सर्व यंत्रणा परत बोलविली। अहवाल येण्यापूर्वीच कोरोना यंत्रणा एवढी जलद का यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। कोरोना रुग्णाला एक दिवस उपचार देऊन परत पाठवितात, जे पॉझिटिव्ह नाही त्यांनाही पॉझिटिव्ह करून नागरिकांत भीती निर्माण करतात। मनपा जिल्हा प्रशासनाच्या अजब कारभाराविरुद्ध नागरिकांनी रोष या ठिकाणी व्यक्त केला। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।